तर तिकडे कोस्टल रोडवर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। मराठ्यांचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल झालाय आणि अनेक मराठा बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये दाखल होत आहेत। ही थेट दृष्टी आपण कोस्टल रोडवरची पाहतोय। कोस्टल रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। अगदी ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे असेल, कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल, सगळीकडेच वाहनांची मोठी कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय। अगदी लांबच लांब रांगा या वाहनांच्या बघायला मिळतात। त्यामुळे या दिशेने समजा तुम्ही येणार असेल तर नक्की ही बातमी पहा आणि मगच घराबाहेर पडा। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठ्यांचा मोर्चा मुंबईमध्ये दाखल झालाय। अनेक मराठा बांधव सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, अनेक मुंबईच्या रस्त्यांमध्ये आहेत, त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे। पुन्हा एकदा आपण सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर जाऊयात। मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। अगदी बीएमसी परिसर असेल, सीएसएमटी स्थानकाबाहेरील दृश्य आहेत। वरून मुसळधार पाऊस कोसळतोय, मात्र पावसातही आंदोलनकर्त्यांचा जल्लोष मात्र सकाळपासून एकच बघायला मिळतोय। घरदार सोडून मुंबईत आलोय, मात्र लवकर निर्णय द्या, आम्ही परत जाऊ, अशी प्रतिक्रिया काही आंदोलनकर्त्यांनी आपल्याला दिलेली होती। आझाद मैदानावर चिखल आहे, सोय केलेली नाहीये आणि आझाद मैदानावर काही मर्यादा असल्यामुळे हे आंदोलनकर्ते आता मुंबईच्या रस्त्यावर उतरलेले आहेत, रेल्वे स्थानकावर उतरलेले आहेत। कोस्टल रोडवरची देखील आपण दृश्य पाहतोय कशा पद्धतीने वाहतूक कोंडी झाली आहे। अगदी मुंगीच्या पावलानं वाहनं हळूहळू पुढे सरकतायत। मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे। अगदी ईस्टर्न फ्रीवे असेल, अटल सेतू असेल किंवा ही ताजी दृश्य आपण पाहतोय कोस्टल रोडवरची, तिकडे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। अनेक मार्गांवर सध्या मुंबईच्या वाहतूक कोंडी पाहायला मिळते। चेंबूरमध्ये देखील वाहतूक कोंडी होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।